पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे। 10 वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्यांची कामं करण्याची पद्धत पाहून लोक अस्वस्थ होत आहेत। देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं आहे। ओतूर येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे, शरद लेंडे, देवदत्त निकम, शिवसेनेचे बबनराव थोरात, सुरेश भोर, योगेश पाटे, माऊली खंडागळे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप ढमढेरे, सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते। शरद पवार म्हणाले की गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय, जनतेच्या मनात काय आहे हे समजलं। कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात राज्यात शेतीसाठी काय केलं असा सवाल करत पवार म्हणाले की आज या देशातील शेती संकटात आली आहे। या सरकारचं शेतीवरचं लक्ष कमी होतंय, आत्महत्या वाढायला लागल्यात। मी कृषी खातं 10 वर्ष सांभाळले, नंतर मोदींचं राज्य आलं, माझ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले, मात्र मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, असं पवार म्हणाले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, ओतूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।